आपण पुण्यातली दिवाळी बघितली, मुंबईतली दिवाळी बघितली, सगळ्या महाराष्ट्रातली दिवाळी बघितली, पण आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे का आगळ्या वेगळ्या ठिकाणी. बघूयात तिथली ही वेगळीच दिवाळी ते कशा पद्धतीने साजरी करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि सुप्रिया पाठारे. शूर आम्ही सरदार कर चले हम फिदा जा वतन साथियों, तुम्हारे हवाले वतन साथियों. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. मरू दे तुझ्या आईला. अरे वा, आले का मी बोर्डावर? वा. पिकल्या पानाचा आहो आहो नाचताय काय? बॉर्डरवर आलात का तुम्ही? अरे बापरे, बॉर्डरवर आलात, बॉर्डरवर. पण इथे कुणीच दिसत नाहीये. मग आवाज कुणाचा आला? अरे मी बोललो कमांडर. भाटकर. अरे क्या बात कर रही हो, क्या बात कर रही हो? मैं हूँ कमांडर. कमान डर मत, आजा. कोण तुम्ही? सर मी आताच पोस्टिंग झाले. हो लपा लगेच लपा. हा लपा. का कधीही युद्ध सुरू होऊ शकतं. कशावरून? जमिनीवरून. युद्ध सुरू झाले तुम्हाला कशावरून कळलं? मला खबर लागली आहे की शत्रू पक्षाने लढाईची तयारी सुरू केली आहे. गंमतच आहे. सर मी ना फार एक्साइट झाले, म्हणून येतानाच मी फेसबुकवर स्टेटस टाकले, इराणच्या बॉर्डरवर पोस्टिंग. ते स्टेटस तुम्ही टाकलं? सर हजारो लाईक्स मिळाले. अरे ते हजारो लाईक शत्रू पक्षाने दिलेत. ते का देतील हजारो लाईक्स? कारण गेले 10 वर्ष आम्ही इथे लपलोय, त्यांना कळलं नव्हतं. तुमच्या एका स्टेटसने त्यांना कळलं. ते सॉरी 2 मिनिटात आले. कुठे चाललाय? स्टेटस बदलून येते. फसवला. युद्ध कधी सुरू होईल? हा तयारी लागा. तयारी. हा सॉरी लागलं. सॉरी. शटअप. कधी युद्ध सुरू होईल? हा. युद्धाच्या तयारी लागा. हा. कम ऑन, टेक युअर पोझिशन. हा. सर मी अजून गोळी मारलेली नाहीये, तरी समोरून आवाज का आला सर? मी ओरडलो. का ओरडला सर? मज्जा. सर आपण लढाईला आलो, तुम्हाला मज्जा सुचते? पूर्ण ऐकून घ्या. हा. मज्जा पायावरनं पाय काढा. सॉरी सर. सॉरी. ओके. सर बोला. कसं मारू शत्रूंना? कसं? हा बॉम्ब टाकते आणि मारूनच टाकते. खाली ठेवा, ते माझ्या नाश्त्याचं टरबूज आहे. मग कसं मारू सांगा. मी सांगतो. ऐक, हे बॉम्ब घे आणि टाक. खराब झालेले बॉम्ब म्हणतात. टाक म्हणजे तसे टाक नाही, मग शत्रूवर टाक. हा सर मी काय म्हणते? सर आहे का तुझा? जरा तिकडे सर. नाही म्हणजे हे बॉम्ब कसे टाकायचे? दाखवतो. हे बघ, हा बॉम्ब घ्यायचा, अशी पिन काढायची. कान बंद कर. कान का बंद करताय? मोठ्याने आवाज होईल. फुटला वाटतं बॉम्ब. सर फुटला. सर मी टाकू बॉम्ब? टाक. शाबास. सर कम. हा बॉम्ब. ही काढली पिन. शाबास. बॉम्ब टाका. सर असं एक करून बॉम्ब कसा टाकायचा? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? बघा, हे सगळे बॉम्ब घ्यायचे. शाबास. आणि हे बघा टाकले. पिना कोण तुझा बाप काढणार आहे का? पहिला सगळ्या
बॉम्ब त्या शत्रू पक्षाला वाटून टाकलं तू. सर आता काय करायचं? बॉम्ब संपले. काळजी करू नका, काळजी करू नका. माझ्या बायकोने हा दिवाळीचा फराळ पाठवलाय. यातले लाडू घ्या आणि शत्रू पक्षाला मारा. शत्रू पक्ष नक्की मरेल. सर त्याने लाडू खाल्ले तर मग 100% मरेल. माझ्या बायकोच्या पाककलेवर पूर्ण विश्वास आहे. सर शेवटचा लाडू मार. लाडू संपले. आता काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. ही घे चकली. चकली आणि सुदर्शन चक्रासारखी फेकायची. सुदर्शन चक्र. फेक. पोज नंतर घे, पोझिशन घे. घे. शत्रू मेले सर. शाबास. चकल्या संपल्या. गोळ्या 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 पण संपल्या. गोळ्या संपल्या. हो. शंकरपाळ्या घे, शंकरपाळ्या. शंकरपाळ्या. हा बंदुकीत टाक. बंदुकीत टाकू. मार. सर शत्रू मेले सर. सर तुम्ही किती शूर आहात, वीर आहात. तुम्हाला भीती नाही वाटत? असं जायचं गोळी समोर भीती नाही वाटत? कशाला वाटेल, माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट आहे. काय सांगताय? कोण आलं? बुलेट प्रूफ जॅकेट. बुलेट प्रूफ जॅकेट. हा बुलेट प्रूफ जॅकेट. होममेड. होममेड? यस. कसं काय? माझ्या बायकोने दिवाळीचे अनारसे पाठवले होते. ते शिवून मी असं जॅकेट तयार केलंय. अरे गोळी काय, अख्खा बॉम्ब फोडला तरी तुटत नाही ते. सर बराच वेळ झालाय, शत्रूकडनं काही प्रतिसाद नाही. मगाशी तुम्ही चकली टाकत होतात ना, तेव्हा मी त्यांच्याकडे डर्टी पिक्चरची DVD टाकली. सर DVD संपली. तर परत कोणतरी आलं. अरे डोर बेल आणि फोनची बेल काय फरक आहे की नाही? सॉरी फोन घ्या, फोन घ्या. कोण आहे बघा. हॅलो. अल्फा टू डेल्टा, अल्फा टू डेल्टा. येस, डेल्टा टू टॉकिंग अल्फा. हो ओके. हो येस, लगेच सांगतो. शत्रू पक्षाच्या कमांडरचा फोन होता. काय बोलला? तो म्हणत होता त्या बॉर्डर वरती चेटकिणी सारखी म्हातारी बाई कोण उभी केली आहे. सर आपल्या इथे कोणच बाई नाहीये. तू बाई नाहीयेस? सर मला तो चेटकिन आणि म्हातारी म्हणाला. त्याच्या तर अरे मशीन गन आहे मेल्या. संपले संपले सगळे शत्रू संपले. सगळे संपले की नाही माहित नाही, पण जो मला म्हातारी म्हणाला तो नक्कीच संपला असेल. युद्ध जिंकणं अगदी सोपं असतं, फक्त आपल्याला आपल्या सहकार्याचा वीक पॉइंट माहित असायला हवा. गुड जॉब म्हातारे. क्या बात आहे, क्या बात आहे. दिवाळीचा हा फटाका फुटलेला आहे. आणि सुप्रिया पाठारे यांना मला विचारायचंय की तुमच्यासाठी दिवाळी तर स्पेशल असणारच आहे, कारण तुम्हीच एक फटाका आहात सगळ्यांना हसवणार आहे. तुम्ही कशी साजरी करता दिवाळी? दिवाळी मी सगळ्यांसारखीच साजरी करते, पण लक्ष्मीपूजनला माझ्याकडे एक महत्वाचं पूजन असतं. ते म्हणजे जेव्हा फुबैफू सुरू झालं तेव्हा दादरच्या एका हॉटेलमध्ये मी खाण्यासाठी गेले होते. तेव्हा एक 70-75 वर्षाचे आजोबा आले. माझ्यावर माझा नवरा होता. तर त्यांनी मला असे पैसे काढून 50 रुपये काढून हातात दिले. मला खूप ऑकवर्ड वाटलं. म्हटलं अशी 50 रुपये असे आजोबाचा काय देतात. म्हणजे त्याच्या आधी बोलले ते खूप छान काम करता तुम्ही सगळं वगैरे. तर नवरा म्हणाला की अगं आशीर्वाद म्हणून घे. तर मग तुमचे आई वडील देतात, आजी आजोबा देतात, तसं मी तुम्हाला दिले. त्या 50 रुपयाची मी त्या दिवसामध्ये फुबैफू सुरू झाल्यापासून ज्या दिवाळी आल्या त्याला मी लक्ष्मीपूजनला त्याची पूजा करते. वा 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 वा. याच्यापेक्षा मोठी भेट कुठली असणार आपल्या आयुष्यातली? कुशल, तुझी दिवाळी कशी असते?
माझी दिवाळी खूप वेगळी असते प्रत्येक वेळेला. म्हणजे हिच्याकडचा फराळ येतो खूप वेगळा असतो, तोही रसिकासारखाच असतो वेगळा. या वेळेला हिने वचन दिलंय की या वेळेला करंजी करंजी सारखीच दिसेल. म्हणजे म्हणजे होतं कधी कधी माझे लाडू मोदकासारखे होतात, करंजीचा आकार चकलीसारखा होतो, शंकरपाळ्या म्हणजे जवळजवळ फक्त गल्लीतली लोक गोट्या खेळायला. अच्छा ठीक आहे, कुठल्या सणाला बनलोय बाबा. एवढे वाईट नसतात. या वेळेला जो वेगळा पदार्थ होणार आहे तो मी खाणार आणि वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करणार. पण मी यावेळी कुशल पद्धतीने पदार्थ अरे